यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले, वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात. प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय, सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय आहे, कायदा आहे की नाही. आपण म्हणताय की कायदा नाही आहे, मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे. मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय? ही मराठीची इच्छा सांगताय आपण. हा कायदा आहे का? मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का? कायदा नाही आहे. सरकारची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे, कायदा करा. जर तुम्ही PAP साठी कायदा करता, तुम्ही घर ताब्यात घेता, तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता. आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते, आज मुंबई पूर्णपणे MMR रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोनखाली आहे. आपण जे काय मोजायचे आहेत मराठी, ते 40% मराठी ह्या गटामध्ये बांधा. जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात, तिथे देरासर बांधून टाकतात, आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही. माझं म्हणणं असं आहे की 40% घरं मराठी माणसाला परवडतील, म्हणजे 500 ते 750च्या दरम्यानची मराठी घरं आपण 40% बांधणार. त्याच्यासाठी कायदा करणार काय? आपली इच्छा काय आहे, आपण काय करू इच्छितो? इच्छा आज फक्त या सभागृहात, इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती. त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे, नाही ठीक आहे नाव मागे घेतो, पण बाहेर काय चाललंय त्याची सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत, आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो. या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय होणार नाहीये, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. समिती करा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल, कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40%ची अट टाकून कायदा आणणार का?